तर नागपूरकर कोणतरी मला विचारला तुमच्या नागपूरमधून पोद्दारेश्वर मंदिर मधून प्रभू श्रीरामची शोभायात्रा निघते, त्यामध्ये असा काय विशेष आहे? पहिली गोष्ट, पोद्दारेश्वर मंदिरची शोभायात्रा नागपूरची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात सुंदर शोभायात्रा आहे। दुसरी गोष्ट, यामध्ये कोणताही रनिंग डीजे रनिंग बँजो न असता सर्व सांस्कृतिक झाकिया आणि सांस्कृतिक नृत्य असतात। तिसरी गोष्ट, हे शोभायात्रा सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्लॅन असतात आणि यामध्ये 110 पेक्षा पण जास्त सांस्कृतिक झाकिया असतात। आणि पोद्दारेश्वर मंदिरची एक खास विशेषता, तिथे दिवाळी असो किंवा रामनवमी असो, लाखोच्या संख्येने दिवे जाळून सण साजरा केला जातो। आणि हेच नाही, तुम्हाला माहित आहे आपला प्रभू श्रीरामच्या शोभायात्रामध्ये तर 500 लोकांचा फक्त शंखनाद ताफा असतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जे तुम्हाला माहिती नसेल, कोरोना काळमध्ये 1.5 महिना आधी शोभायात्रेची परमिशन मिळाली, पण तिच्या मॅनेजमेंटने त्याला नकार दिला, कारण त्यांचं म्हणणं असं होता की आम्हाला शोभायात्रा तयारी करायसाठी 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी लागतो, म्हणून त्या वर्षी आपली प्रभू श्रीरामची शोभायात्रा नव्हती निघाली। हे अननोन फॅक्ट तुम्हाला माहिती होते का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर